महाविकास आघाडी असेल किंवा महायुती, जागेचा तिढा अजूनही कायम आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं दावा करतोय. आपला काय, कुठपर्यंत सगळी चर्चा आली आणि कुणाकडे मतदारसंघ जाईल ही उत्सुकता अजूनही आहे? संभाजीनगरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची यादी ही बहुतेक मंगळवारी जाहीर करण्याचा मनोदय नेत्यांनी व्यक्त केलेला आहे. काल दिल्लीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. कोणत्याही प्रकारचा तिढा आता राहिलेला नाही. म्हणून जागा कोण किती लढवायच्या आणि तिथं संभाव्य उमेदवार कोण असले पाहिजे याबाबत फक्त पक्षांचे जे नेते आहेत, शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब असतील, भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा राष्ट्रवादीचे अजितदादा असतील, यांनी त्यांच्या उमेदवाराची घोषणा आता सामूहिकपणे मंगळवारी करायचं असं एकंदरीत त्यांचा मनोदय आहे. म्हणून आता महायुतीमध्ये काही आता चर्चेचा वाव राहिलेला नाही. राहिला महाविकास आघाडीचा प्रश्न, तर तुम्ही पाहताय महाविकास आघाडीमध्ये आता ती आघाडी राहील का नाही यावर शंका उपस्थित होते. मी पहिलेही सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडी जी आहे ती या आघाडीबरोबर राहणार नाही. त्याचं कारण असं आहे की आजही उबाठा गटातले काही नेते हे स्वतःला शिवसेना प्रमुखाच्या भूमिकेत वावरताना आपण पाहतो. शिवसेना प्रमुख होते, परंतु हे प्रत्येक जणच आता आदेश द्यायला लागले तर प्रत्येक जणच चर्चा करताना आम्ही कसे श्रेष्ठ हे दाखवायचा जेव्हा प्रयत्न करतात त्या टायमाला इतर लोक हे दुखवले जात आहेत. म्हणून जर तुम्ही पाहिलं तर काही ठिकाणी जाणं, एक दोन उमेदवाराची घोषणा करणं, मग त्याच्यावर मग काँग्रेसने आणि त्यांच्या जागेवर उमेदवाराची घोषणा करणं, हे सगळं एकमेकांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे घडलेले घटना आहे. पण तरी उठावा गटाचा असं आहे, रस्सी जली लेकिन बल नाही गया, या भूमिकेत ते आजही वावरत आहेत. म्हणून आघाडी ही राहणार नाही आणि महायुती ही प्रचंड मताने 45+ जो काही आकडा जो टार्गेट करतायत तो पार करेल. आंबेडकर फेरविचार करतील असं संजय राऊत म्हणतात. अनेक दिवसांपासून त्यांनी या बाबतीमध्ये अनेक नेत्याशी चर्चाही केलेली आहे. आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितला निमंत्रण न देणं याचा अर्थ आम्ही तुम्हाला वापरून घेतोय की काय, अशा भूमिकेमध्ये आघाडीचे काही नेते होते. हा एक राग निश्चित प्रकाश आंबेडकर साहेबाला आला असावा. त्यांना दरवेळेला त्यांना सांगावं लागायचं की आम्हाला युतीमध्ये बोलणी करायला बोलवा, परंतु तरी ते निर्णय घेत नव्हते. याला कंटाळून ते गेलेले. संजय राऊत काय बोलतोय, संजय राऊत मुळेच ही आघाडी तुटलेली आहे. म्हणून हे संजय राऊत काय बोलतो यापेक्षा वरिष्ठ पक्षाच्या एकाही नेत्याने त्याच्यावर स्टेटमेंट जारी केलेलं नाही. म्हणून आता मला वाटतं वंचित बहुजन आघाडी ही उबाठा गटावर राहणार नाही, हे जवळपास त्यांनी जाहीर केलेलं आहे. शिंदेची कोंडी होत असल्याचं सध्या चित्र दिसतंय. कारण 5 नेत्यांची जी उमेदवारी आहे ती धोक्यात असल्याचं सांगण्यात, भावना गवळी असेल, गजानन कीर्तीकर असेल, सदाशिव लोखंडे यांच्यानंतर 2 जे उमेदवार आहेत त्यांची. नाही, असं काही नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्यांचं आमच्यावर कोणताही दबाव नाही आणि आमच्यावर दबाव टाकायचा काही प्रश्नही येत नाही. लोकसभेचे उमेदवार ठरवताना त्या भागातील असलेलं सर्वे, लोकांचं असलेलं जनमत, या सगळ्या बाबीचा विचार करून एकनाथ शिंदे साहेब स्वतः निर्णय घेतात आणि ते सर्व अधिकार त्यांना प्राप्त आहेत. म्हणून त्यांना कुठे दबाव तंत्राचा ते बळी पडणाऱ्यांपैकी नाहीत. त्यांना जो योग्य वाटेल तो उमेदवाराची घोषणा ते येत्या मंगळवारी जवळपास करतील अशी माझी माहिती आहे. पाटील त्यांचे पुतणे देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, त्यामुळे त्यांनी शहाजी बापूंनी सुद्धा शरद पवार गटात यावं असं त्यांचे पुतणे त्यांना सांगतात म्हणतात. आजकाल पुतणे लोक जास्त बोलायला लागलेले आहेत, परंतु शहाजी बापूंचा राजकारणातला असलेला अनुभव अत्यंत दांडगा आहे आणि म्हणून शहाजी बापू त्यांचा निर्णय जो घेतात ते परिपूर्ण अभ्यास करूनच घेतात. म्हणून त्याला कुणी ऑफर करणं हे काही योग्य नाहीये. शहाजी बापू आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहे. महायुती तर काय त्यांना किती जागा मिळतील असं काही चर्चा नाही. महायुतीमध्ये ते आले, त्यांचं स्वागत केलेलं आहे. निश्चित त्या ठिकाणी कोणत्या जागा द्यायच्या याचा निर्णय ते राजसाहेब स्वतः बसून त्या बैठकीमध्ये बसून ते घेतील
मला वाटतं त्यांच्या जागेची एवढी जास्त मागणी नाही आणि म्हणून आता महायुतीमध्ये या ठाकरे साहेबांचं येणं हे महायुतीला एक बळ देण्यासारखा प्रकार होईल आणि एक झंझावात या चारही नेत्यांचा या महाराष्ट्राला पाहायला मिळेल. महायुतीची जागा वाटपाचा फॉर्म्युला काय नेमकं काय कसा असेल ती चर्चा नाही. या फॉर्म्युल्यावर मी आता बोलणं योग्य नाही. या फॉर्म्युला वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेला आहे. त्यावर जॉईंट प्रेस घेऊनच हे सर्व आपल्या समोर जाहीर करतील. साहेब, तुम्ही सोमवारी सांगितलं होतं की राजकीय भूकंप होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत. रोजच राजकीय भूकंप होत आहेत. आता तुम्ही तो दावा आता आमदार येत आहेत, काही नेते येत आहेत. आताही तुम्हाला आता आज रविवार आहे, पुन्हा उद्या सोमवार आहे, उद्याचं धुरवड होऊ द्या, मंगळवारी तुम्हाला आणखीन काही लोक आलेले दिसतील. इनकमिंगला आता कमी नाही, इनकमिंग इतकी जोरात आहे. तुम्हाला आता 2 दिवसानंतर पाहायला मिळेल की मंगळवारी जी काही यादी विधी जाहीर होईल त्या यादीमध्ये कदाचित अशा लोकांचा सुद्धा समावेश असण्याची शक्यता आहे. साहेब, खास तुम्ही संभाजीनगरचा शब्द त्या दिवशी वापरला होता. संभाजीनगरमध्ये धक्कातंत्र देण्याच्या तयारीत तुम्ही आहात का? संभाजीनगरमध्ये धक्का द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोतच. योग्य वेळेला तो धक्काही आम्ही देऊ. मी जे भाकीत केलेले आहे ते कधीही आतापर्यंत फेल गेलेलं नाही. मी अजितदादाबद्दल बोललो होतो, मी अशोक चव्हाणांबद्दल बोललो होतो, मी वंचित बद्दल बोललो होतो, मी वायकरांबद्दल बोललो होतो. हे सर्व जे घडामोडी जे आहेत त्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत. म्हणून मला वाटतं आता मला भविष्य पाहण्याचा वेगळा छंद लागला की काय असं दिसायला लागलं. म्हणून आता चिंता करू नका. मंगळवारी किंवा बुधवारी आणखीन मोठे भूकंप या महाराष्ट्रात होतील. संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही तर महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे महायुतीमध्ये यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे. मग ते भाजपमध्ये असतील, शिवसेनेत असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील. इनकमिंग जोरात होणार. उभटा गटातले पण येतील आणि बाकीचे लोक आहेत, भरपूर जण आहेत. म्हणून आता हे 2 दिवसाची हे वाट पाहण्याचं आपलं तुम्हाला ते सांग. 2 दिवस वाट पहा. तुम्हाला हे सर्व लोक हे वेगवेगळ्या पद्धतीने आलेले दिसतील. हे उभाटा गटच काय आम्ही घेऊन बसलेलो नाही, तर आम्हाला अनेक मोठे नेते जे आहेत काँग्रेसचे असू शकतात, ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे असू शकतात, उभाटा गटाचे असू शकतात. ही उमेदवार चालणार चर्चा तुम्ही बोललात की चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी होईल, परंतु आता अंबादास दानवे यांचं पण नाव आघाडीवर आहे त्या ठिकाणी. तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. उभाटा गटाने चंद्रकांत खैरेला उमेदवारी द्यावी की अंबादास दानवेला द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. परंतु निश्चित आमचा उमेदवार इथं पॉवरफुल असणार आहे, कारण की ही जागा माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेचाच उमेदवार संभाजीनगरमध्ये असेल. भाजपाने सुद्धा दावा केलाय छत्रपती संभाजीनगरच्या जागेसंदर्भामध्ये. 2 दिवसापासून खूप जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीमध्ये असे दावे प्रतिदावे होत असतात, परंतु संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे राहणार आहे. 400 पार हा भाजपचा नारा म्हणजे संविधान. प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलतात मला माहित नाही, परंतु आम्ही वारंवार सांगतो की संविधान बदलायच्या ताकद कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेचा अवमान करणे किंवा घटना बदलणे असा कृत्य कोणीही पक्ष करणार नाही आणि भाजप तर नाहीच नाही. आज जरी शिमगा असला तरी निवडणूक आयोगाने शिमग्याची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून शिमगा आहे. प्रत्येक व्यासपीठावरून एकमेकांच्या विरोधात बोंबा मारल्या जातात असं तुमचे जुने सहकारी राऊत म्हणतात. तुमचे नावकरी. उद्या शिमगा आहे, शिमग्यामध्ये बोंबा मारणं हा जरी एक संस्कृतीचा भाग असला, परंतु काही लोकांना 365 दिवस बोंबल्याची सवय, म्हणून त्यांचं नाव आता भोंगा पडलेलं आहे. आणि हा भोंगा 365 दिवस वाजतो. आता त्याच्या नावाने आम्हाला उद्याचा दिवस त्याच्या नावाने बॉम्ब मारायला संधी आहे आणि आम्ही फार काही शिव्या देऊन टाकणार आहे. कारण की शिमग्यामध्ये शिव्या देणं हे एक सुसंस्कृत समजलं जातं, त्याला कुणी गैर समजत नाही. म्हणून आता यांची तोंड आता बंद झाली पाहिजे आणि या शिमग्याच्या नंतर कदाचित चांगलं बोलायची त्यांना सवय लागावी अशी ईश्वरचरणी आमची विनंती राहणार. लोक ज्यांच्यापासून कंटाळलेले त्यांना पहिली शिवी. काँग्रेसच्या उमेदवाराचा IFSC कोड जाहीर करणार आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला जी आर्थिक मदत असेल ती द्यावी असं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात. काँग्रेसने गेली 70 वर्ष सत्ता भोगलेली, जवळपास 65-70 वर्ष सत्ता भोगलेली.
आणि या देशाचं वाटोळं त्या काँग्रेसने केलेलं आहे. म्हणून हा देश आपला एवढा पिछडील होता. गेल्या 10 वर्षात जर पाहिलं तर आता देशाचं नाव जगाच्या चांगल्या देशामध्ये आपल्याला गणना होते. याचं श्रेय हे निश्चित मोदी साहेबांना आहे. म्हणून आता यांनी IFC कोड देणं, निधी मागणं, आता हे पुन्हा जे काही सुरू करायला लागलेले आहेत, मला वाटतं एक गैर आहे. आता काँग्रेस संपलेली, वॉशआउट झालेलं आहे. आता त्यांना निवडणुका लढवायला सुद्धा माणसं मिळणार नाहीत अशी स्थिती त्यांची आहे. निर्णायक बैठक होतं, या बैठकीमध्ये ते काय डिसिजन घेणार आहेत याबद्दल तुमची काय तयारी? बघा, मनोज जरांगे पाटलांची जी आज बैठक होणार आहे, निश्चित त्यांचा तो अधिकार त्यांनी ते घ्यावी. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही आरक्षणाबद्दलचं आपलं मत किंवा 10% आरक्षण असेल, मागास आयोग निर्माण करणं असेल, सर्वे करणं असेल, या सर्व बाबी आता परिपूर्ण केलेल्या आहेत. काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. 10% आरक्षण टिकेल कसं, अरे टिकणार कसं नाही हे तरी सांगा. परंतु यावर कोणी बोलत नाही. आणि कसं तरी काही का असाना, या आरक्षण दिल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जाण्याची काही लोकांची जी काही भूमिका असते, ती भूमिका आज लोकांना सुद्धा कळते की नाही, शिंदे साहेबांनी जे काही वचन दिलेलं आहे, शिंदे साहेबांनी शपथ घेतलेली आहे, त्याच पद्धतीने ते आरक्षण हे निश्चित देतील. म्हणून जरांगे पाटील साहेबांना विनंती राहणार आहे की थोडा वेळ जरी लागत असला, परंतु आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही, ही आमची भूमिका आहे. दुसरं म्हणजे ते गुन्हे रद्द करावे जे दाखल केले होते, शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे. त्याच्यात जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत ते रद्द करण्यात येतील अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. म्हणून तो एक प्रश्न संपलेला आहे. दुसरं, सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरच त्याच्यावर सुद्धा सगळा हा जो सर्वे झालाय त्याच्यानंतर जो काय त्याचा निर्णय येईल, त्यानंतर सगळे सोयऱ्यावर सुद्धा निर्णय घेण्याची सरकारची मानसिक तयारी आहेच. म्हणून आता जे जे पाहिजे त्या पद्धतीने शिंदे साहेब आपले दमदारपणे पाऊल टाकतायत. म्हणून त्यांना असं आव्हान असेल, कृपया या सर्व निर्णयाचं आपण सुद्धा गांभीर्याने नोंद घ्या आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा. आंबेडकर महिला बरोबर ते महाविकास आघाडी बरोबर राहणारच नाही. कसे राहतील ते? तुम्ही त्यांना भीक म्हणून तुकडा टाकत असाल ते तुमच्याबरोबर कशाला राहतील? त्यांच्यामुळं अनेक सीटाला त्यांचंच नुकसान होणार आहे महाविकास आघाडीचं. प्रकाश आंबेडकरांना फरक पडणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी आपली ताकद जी आहे कुठे वापरायची हे त्यांना चांगलं कळतं. म्हणून त्यांनी महाविकास आघाडीत त्यांची चिंता करावी, प्रकाश आंबेडकरची नाही. काल आदित्य ठाकरे व राहुल नार्वेकर होळीनिमित्त एका कार्यक्रमादरम्यान एकाच मंचावर होते, याकडे कसं बघता आपण? आदित्य ठाकरे आता माणसात मिसळायला लागला हे महत्वाचं आहे. शिवतारे यांना जर उमेदवारी असणार आहे, शिवतारेला उमेदवारी आम्ही जाहीर करू शकत नाही. आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत. महायुतीमध्ये जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचं काम करणं हे आमचं काम असणार. शिवतारेंची जे काही आता भेटीगाठी चालू किंवा त्यांची जी काही उमेदवारी स्वतः सोपाट त्यांनी जी काही डिक्लेअर केलेली त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी सविस्तर बोलणं त्यांचं झालेलं आहे. जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल. नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही. सर, पण बंडाच्या भूमिकेत ते दिसत आहेत. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलवलेली आज आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई जरी झाली तरी मी लोकसभा लढवणारच. बघा, कोणत्याही उमेदवाराला आपण थांबवू शकत नाही, पण जर पक्षाच्या चौकटीत जर तो काम करत असेल तर त्याला पक्षाचे आदेश मानावे लागतात. जर पक्ष सोडला असेल, पक्षात राहायचं नसेल, तो त्याच्यासाठी स्वतंत्र आहे, त्याला आमचं काही ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. परंतु पक्षात असेल तर महायुतीचा धर्म हा पाळावाच लागेल, प्रश्न आहे. परंतु त्याला आमचा कोणताही सपोर्ट नाही. मागील निवडणुकीमध्ये शिवसेना नंतर अपक्ष आणि इम्तियाज जलील उभे होते. आता कमीत कमी 4 ते 5 उमेदवार उभे राहणार आहे, तर माझा 100% विजय निश्चित आहे असं इम्तियाज जलील म्हणतात. इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार नाही. संभाजीनगरच्या जनतेने गेल्या 5 वर्षात जे भोगलंय त्याची पुनरावृत्ती आता या संभाजीनगरमध्ये होणार नाही. आम्ही सर्वजण एक होऊन आमचा उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करू. पण इम्तियाज जलील कधीच निवडून येणार नाही एवढं मात्र निश्चित. काल केंद्रीय मंत्री भागवत कराड असं म्हणाले की 20 वर्षामध्ये चंद्रकांत खैरे यांनी काय काम केलं ते दाखवावं आणि बक्षीस मी देतो. तर ते जर बक्षीस देत असतील तर तुम्ही काय बक्षीस त्यांना देणार? आम्हाला त्यांनी माहितीच आहे ना, त्यांनी कामच केलं नाही.
त्यांनी आश्वासन देणं याच्यापेक्षा जास्त काही कधीच काम केलेलं नाही. त्याचे नसतं बोर्ड लागले असते ना. माझ्या मतदारसंघात जाऊन बघा, आमच्या सगळीकडे बोर्ड आहेत, त्यांचा बोर्ड कुठेतरी दाखवा. म्हणून काम न करता भावनेच्या भरात निवडून येणं आता लोकांना पसंत नाही. काम करून तुम्ही निवडून या, असं लोकांची मानसिकता असते. हर्षवर्धन जाधव सुद्धा निवडणुकीला उभे राहण्यास इच्छुक आहे. ही निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार इच्छुक असतात. प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने गणित मांडायचे अधिकार आहेत. आणि लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक लढवेल, कोणी निवडणूक लढवू नये या कोणी बंधनं नसल्यामुळं जे रिंगणात येतील त्याबरोबर लढाई करण्याची मानसिक तयारी हे प्रत्येक जण करत असतो. आम्हीही ती तयारी केलेली आहे. त्या संदर्भात काय मी पण ऐकलेलं आहे. विनोद पाटील पण आहेत, भुमरे आहेत, जंजाळ आहेत, अनेक 2-3 जण नाव, 2 जणांची आणखी नावं आहेत. म्हणून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत सर्व गुलदस्त्यात आहे. तुम्ही देखील इच्छुक आहात का साहेब? नाही, मला लोकसभा लढवायची नाही. मग तुम्ही चंद्रकांत खैरे यांना बक्षीस देणार की नाही? तर बक्षीस देण्याच्या लायकीचे असले पाहिजे.